बीडच्या परळी मतदारसंघातील लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम। पालकमंत्री मुंडेंच्या शिफारसीवरून नियुक्ती तर कराडवर गुन्हे दाखल असूनही नियुक्ती कशी, चर्चांना उधाण। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण। हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा। मनोज जरांगे आणि सुरेश धस होणार सहभागी। राज्यातील गावगाडा आज होणार ठप्प। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती राहणार बंद। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट। बैठकीत राज्यातील सद्यस्थितीसोबतच धनंजय मुंडेंसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांकडून संघाचं कौतुक केल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक प्रचारात संघानं केलेल्या कामगिरीचं कौतुक केल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत, मग न्यायमूर्तींचं वेतन देण्यासाठी पैसे का नाहीत? सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारांना फटकारलं। मेट्रो 3 या भुयारी मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी घसरण। महिन्याभरात दैनंदिन प्रवासी संख्या 10,000पर्यंत घसरल्याची माहिती। अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणी पुरवठा बंद। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम। बुलढाण्यात अज्ञात आजाराचं थैमान। लोकांना अचानक पडतंय टक्कल। पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक आढळला। सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर। आणि तिरुपती मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना भाविकांमध्ये चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी।